जय जय राम कृष्ण हरे राम राम जय जय राम कृष्ण हरे जय 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 हे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराज गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी धन गदावरी ठेवरिया तुळसी हार गणा काशी पितांबर तुळसी हार गणा
कासे पितांबर तुझी हार कासे पितांबर आवडे हरे राम कृष्ण हॅलो हॅलो रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
चाटी सार्थ कर ना. हॅलो ए चाटी सार्थ
पप्पाला आवाज झाला आवाज जोरात जोरात वा वा वा
कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तके पायावरी या वारेपरी संतांच्या श्री गुरुचरण सरोज रजनी मन मुकुर सुधारी वरण उरगुल विमल जसू शोधायक फलचारी चले आओ पवन तुम्हारा सेवेसाठी निवडलेला भंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे साधकाचे मायबाप अनाथातील अंशी माऊली ज्ञान म्हटलं की आनंदीचे ज्ञानोबा आई ज्ञान म्हटलं की आमच्या आनंदीचे ज्ञानोबा शांती म्हटलं की आमच्या पैठणचे नाथ महाराज ज्ञान म्हटलं की आनंदीचे ज्ञानोबा शांती म्हटलं की पैठणचे नाथ महाराज नाम म्हटलं की पंढरपूरचे नामदेव महाराज तसं वैराग्य म्हटलं की देहूचे तुकाराम महाराज विठ्ठला आणि अशा असणाऱ्या अधिकारी महात्म्याचा भंग तुमच्या सारख्या श्रोते सज्जन माई बापाच्या चरणावर समर्पित करण्यासाठी निवडलेला आहे आई अभंगाला सुरुवात करण्यात अल्पसा पर्याय देणं वक्त्याचं कर्तव्य असतं म्हणून निवडलेला अभंग जरी माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा असेल तरी जगद्गुरु तुकोबराय महाराज या अभंगामध्ये म्हणतायत काय सांगू आता संताचे काय सांगू आता संताचे उपकार तुम्ही बोलायचं मी बोलायचं अभंग एवढा सोपा आहे अभंग एवढा सोपा एवढा सोपा एवढा सोपा आहे जे हरिपाठाला आणि काकड्याला जातात त्यांच्या तोंडपाठ आहे
जे घरी बसून काकडा ऐकतात त्यांच्या कानपाट आहे, आणि जे घरीही बसत नाही काकड्यालाही जात नाही. अभंग एवढा सोपा आहे, 2 वेळेस उभा वाचला तर 3ऱ्या वेळेस आडवा पाठ होईल. विठाला आणि म्हणून अभंग अतिशय सोपा आहे. तुम्ही बोलायचं, मी बोलायचं, मिळून करायचं कीर्तन. हा, इकडे लक्ष द्या. काय सांगू आता संताचे, करेक्ट, त्या बात आहे. आता पुरुष मंडळी, हा, काय सांगू आता संताचे, करेक्ट, अजून एकदा, हा, काय सांगू आता संताचे उपकार. झोपल्या का काय नाही ना. आता इकडे लक्ष द्या. आता अभंग आपल्याला सोडायचा. अभंगाचं पहिले चरण मी तुम्हाला सांगणार आहे, आणि अभंग का निवडला हे आपोआप तुमच्या लक्षात येणार आहे. म्हणून अभंगाला सुरुवात करण्यात कसा पर्याय दिला वाक्याचं कर्तव्य असतं त्यामुळं या ठिकाणी आपल्या चालू असणाऱ्या खंड गावामध्ये हा असणारा गोड असणारा सोहळा राष्ट्रीय कीर्तन महोत्सव. ज्यावेळेस ही पत्रिका वाचली आणि आमच्या मोहन महाराजांनी मला सांगितलं महाराज यावं लागतं तुम्हाला, त्यावेळेस राष्ट्रीय कीर्तनकार हे वाचलं. परंतु देवाशपथ सांगतो महाराष्ट्रात फक्त 2च राष्ट्रीय कीर्तनकार होतात. एक महाराष्ट्रात फक्त 2च नॉर्मली कुठे ठेवायचं एका पॉईंटवर. महाराष्ट्रामध्ये फक्त 2च राष्ट्रीय कीर्तनकार होतात. एक तुमचा आणि दुसरा सुनील अन्या शेळकेंचा. विठाला आणि म्हणून या कार्यक्रमाचं संयोजन करणारे आमचे आदरणीय लाडके आमदार माननीय श्री किसनराव कथोरे साहेब या ठिकाणी गोड असणारी व्यक्तिमत्व, त्यांच्या असणाऱ्या मार्गदर्शनात, त्यांच्या असणाऱ्या सहकार्य, त्यांच्या असणाऱ्या निवेदनातून चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह, त्याचबरोबर आमचे नारायण भाऊ पाटील असतील, त्याचबरोबर संपूर्ण असणारा त्यांचा सहपरिवार असेल, संपूर्ण असणारे या सप्ताहासाठी हाडाचं काळं रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस करणारे तुम्ही संपूर्ण सहकारी वर्ग असाल, तुमच्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. पुष्कर महाराज गोसावी पासून तो वासुदेव महाराज पाटील पर्यंत सगळे या असणाऱ्या सप्ताहामधील मंडळी मोठी आहे. काय मी काय म्हणतो ऐका. आता या सप्त्यात एक छोटासा घोटाळा आहे, सांगून जातो, वाईट वाटू देऊ नका. डॉक्टर श्री पुष्कर महाराज गोसावी मोठे, सुप्रियाताई मोठ्या, शिवलीलाताई मोठ्या, दिनेश महाराज मोठे, प्रमोद महाराज मोठे, अनुदास महाराज मोठे, वासुदेव महाराज मोठे, सगळेच झाले मोठे आणि मडके महाराज झाले छोटे. पण लक्षात ठेवा, माझ्या दिसण्यावर जाऊ नका बरं, कारण पिस्तूल बारीक असती पण कार्यक्रम पद्धतशीर करती. म्हणून एक विनंती आहे माझी तुम्हाला, ऐका. आई, तुम्हाला माझ्याकडे बघून वाटतं का मी 5 लिटर दूध पित असं वाटतं का? नाही ना. बघण्यावर जाऊ नका, गाडी बारीक आहे पण अवरेज नाही देत. त्याच्यामुळे इमानदारीने सांगतो, या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, निवेदन संपूर्ण माता माऊल्या असतील. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे तुम्ही सर्व माईबाप, या कार्यक्रमासाठी विनेकरेपासून आमच्या पार शेवटच्या टाळकऱ्यापर्यंत, आणि इकडून आमच्या गायक महाराजापासून तर इकडं पलीकडल्या टाळकऱ्यापर्यंत, इथं बसलेल्या मृदंगाचार्य महाराजापासून तर या मृदंगाचार्य महाराजापासून तर या मृदंगाचार्य महाराजापर्यंत, इथून मागचे आणि इथून मागचे तुम्हाला सगळ्याला एका सहित धन्यवाद. सृष्टीवाल्याला धन्यवाद, मागं बसलेले, खुर्च्यावर बसलेले तुम्हाला धन्यवाद. गायक, वाद्य, कुंजन, टाळकरी, माळकरी, विनेकरी, चोपदार, भालदार, अलीकडे बसलेले, पलीकडे बसलेले, पाय लावून बसले, पाय सरळ करून बसले, पाय वाकडे करून बसले, बसल्या सगळ्याला धन्यवाद. भंगाला सुरुवात. विठाला या कार्यक्रमासाठी आवर्जून आलो, आणि आल्याच्या नंतर मला 2-3 गोष्टी कळाल्या का साहेब, हो मडके महाराज, हा कार्यक्रम जे असणारे आमदारांनी ठेवलाय ना, हा आमदार 5 वर्ष त्या ठिकाणी 5 वेळेस आलाय निवडून, याच्यात नवल नाहीये. मग मडके महाराज हा जो निवडून आलेला आमदार आहे ना, या महाराष्ट्रामध्ये धाकली पंढरी पंढरपूर असेल, या महाराष्ट्राचं भूवैकुंठ पंढरपूर असेल महाराज, पण विकासाची पंढरी या पांडुरंगानं निर्माण केली महाराज. काय वाजा हे काय महाराज, पारमार्थ सुद्धा सिद्धेबल देवा, हे देवा शपथ सांगतो महाराज, पारमार्थ सुद्धा सिद्धेबल झाला महाराज. पटकन बोलत की हे वर्षाला दिवस किती? 300 बोला ना. 365 दिवसातून सप्ताह किती दिवस आहे? 7-8 दिवस, बरोबर आहे नाही? 8 दिवस सप्ताह आहे, तरी एखादं म्हणलं गाठ आहे, कीर्तन आहे ना बाया माया. लक्षात ठेवा, कीर्तनाला माणसं येतात,
माझे शब्द जरा अंडरलाईन करा. कीर्तनाला भक्त माणसं येतात, कारण पशु काय पाप पुण्य जाणती आणि उत्तम मध्य. तुम्ही आजपर्यंत म्हशी कधी कीर्तनाला पाहिल्या का? म्हशी कधी कीर्तनाला? घरी बसून माझ्या नवऱ्याची बायको पाहणाऱ्या सोडून इकडे लक्ष द्या. आसपास मला अभंगाला त्या ठिकाणी स्पर्श करायचा आहे. मी अभंग निवडलाय. काय सांगू आता संताचे. या अभंगाचा परफेक्ट पाठ करायचा. 1 वर्ष मडकी महाराज डोक्यात राहायला पाहिजे. 1 वर्ष 19 उपकार म्हणला त्यामुळे महाराज दिसला पाहिजे. आता इकडे लक्ष द्या. ऐका. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी मला ज्यांनी बोलवलं सगळ्यांच्या चरणावर वंदन. सगळ्याचं नाव घेणं काही शक्य नाही, पण ज्यांचं नाव घेतलं ते देव आणि जे राहिले ते महादेव. सगळ्याला वंदन. आई इकडे लक्ष द्या. आता ऐका. तुकोबाराय महाराज तुकोबाराय महाराज म्हणतायत काय सांगू आता संताचे उपकार. महाराज म्हणले संताचे आमच्यावर उपकार आहे बा. पण जगद्गुरु तुकोबारायांना देऊ गावातल्या माणसानं प्रश्न केला का, हो तुकोबा तुम्ही म्हणताय संताचे उपकार आहे, संताचे उपकार आहे, संताचे उपकार आहे, पण हो तुकोबा संत नेमकी म्हणायचं कुणाला बोवा. कारण आज कोणी उठतोय, कोणाचा बिल्ला खिशाला लावतोय, अलक निरंजन बाबा बम. लक्षात ठेवा. मग नेमकी संत म्हणायचं कुणाला? तर महाराज म्हणतात काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार या षड विकारावर ज्यांनी त्या ठिकाणी अधिकार प्राप्त केला, काम क्रोधावर विजय मिळवला आणि या पृथ्वीच्या समाजाच्या असणाऱ्या उद्धारासाठी अखंड स्वतःचा देह जिरवला, त्यांना संत असं म्हणतात. मग का हो मडके महाराज तुम्ही म्हणताय संताचे उपकारे संताचे उपकारे संताचे उपकारे, पण हो एखादा संत सांगता येईल का ज्या संताचे आमच्यावर उपकार आहे? आता ऐका. अभंग ज्या तुकोबारायांचा आहे त्या तुकोबारायांना सुद्धा संत म्हणतात. आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल श्रीमंत श्री संत तुकाराम महाराज की. तुकोबाराय अभंग रचत होते आणि तुकोबाराय नाना म्हणत होते की काय सांगू आता संताचे उपकार. महाराज म्हणायचे या संताचे आमच्यावर उपकार आहे, पण देहूतला एक जण म्हणला का हो तुम्ही म्हणताय संताचे उपकारे संताचे उपकारे संताचे उपकारे, पण हो तुकाराम महाराज आम्ही तुम्हाला बी संतच म्हणतो ना, मग तुमचे सुद्धा आमच्यावर उपकार असले पाहिजे बुवा. तुकोबाराय म्हणले अरे मी काय या जगावर ज्यांच्या पुढे संत असं लिहिलेलं आहे ना त्या प्रत्येकाचा तुमच्या आमच्यावर काय उपकार आहे. आता ऐका. ज्या तुकोबारायांचा अभंग आहे त्या तुकोबारायांचा तुमच्या आमच्यावर उपकार सांगतो. इकडे लक्ष द्या. तुमचा आमचा जीव आहे, तुमचा आमचा जीव या असणाऱ्या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आला आणि जन्माला आल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण आईच्या गर्भात असतो त्यावेळेस देवाला सांगत असतो देवा एकदा फक्त मला या एक वेळ करी. काय म्हणले महाराज तुम्ही एकदा मला या दुःखातून देवा. आता ऐका आहे आई. आता पटकन ऐका. अभंगाचं पहिलं चरण कळलं तुम्हाला. संताच्या आपल्यावर काय बोला ना. जी मावशी बोलणार नाही तिला तिच्या शेजारची
शपथ आहे. हा इकडे लक्ष द्यायचं पटकन. अभंग असा परफेक्ट कळला पाहिजे तुम्हाला. घरीच घेऊन जायचं. हा इकडे लक्ष द्या. तुकोबराय म्हणले संता चुपकारे, संता चुपकारे, संता चुपकारे. पण तुकोबरायने आम्हाला आमच्या जन्माच्या आधीपासून सांगितलं, माणसा या संताचे तुमच्यावर काय उपकार आहे? अहो सोडा, संताचे आमच्यावर काय उपकार आहे ते सोडा. तुकोबरायांचा उपकार सांगतो म्हणजे तुम्हाला अभंग लक्षात येईल. ऐका. जगद्गुरु तुकोबराय म्हणले, माणसा आपण आईच्या गर्भात असतो. आईच्या गर्भात ते मलमूत्रामध्ये आपण खेळत असतो आणि त्या मलमूत्रातून देवाला विनंती करतो, देवा एकदा आईच्या गर्भातून बाहेर काढ रे बाबा. एकदा आईच्या गर्भातून बाहेर काढलंस ना, बस आठवीन पाय हा माझा नवस. मी तुझा हे देवा, मी तुझा काय आठवण पाय देवा. आठवीन पाय हा माझा नवस. देवाला विनय. देवाला वाटतं माणूस खरं बोलतो की काय, हा जीव खरं बोलत असेल म्हणून देव म्हणतो, जा बेटा कल्याण होते रा. एकदा आईच्या गर्भातून आला की हळूहळू मोठा झाला का देवाला दिलेलं वचन विसरून जातो. काय म्हणतो माहितीये का देवा? आठवीन पाय बायकोचे विसरतो. देवाची आठवण हे ऐका, देवाचे पाय आठवायचं दिलेलं वचन विसरतो. आता जरा बारीक ऐका. आणि हे वचन विसरल्याच्या नंतर संत आमच्या जीवनामध्ये येतात आणि इंटरफेअर करतात. सांगतात, माणसा ए बाबा, अरे आईच्या गर्भातून मला वचन दिलं होतंस राजा, काय एकदा मला बाहेर काढ, मी तुझे काय आठवी पाय. आणि विसरलास का? माणूस म्हणतो, देवा अरे जन्माच्या आधीच पुढे लक्षात राहत असतं का? इथं आम्ही लग्न झालं सगळे आई बापाला विसरतो. ते आपलं हे देवा अरे लग्नात हे देवा जन्माच्या आधीच काय विसरलोय सांग. आणि मग देव म्हणतो, तुला सांगण्याचं आहे, तुला मी सांगायला यावं, तुझा एवढा अधिकार नाही. थांब, त्याच्यासाठी एक वस्तू निर्माण केली, त्यांचं नाव संत आहे आणि ते आमच्या जीवनात आले. आता बारीक ऐका, जरा उदाहरणासहित सांगतो. जगद्गुरु तुकोबराय ते होतल्या एका माणसाकडे गेले आणि सांगितलं, हे माणसांनो, ऐका रे. आता हे कीर्तनात बसल्याच्या नंतर घेणे इकडे तिकडे जातं, पण नोटा मोजी तरी सोनं करतं. सोनं भलं 5 ग्रॅम जादा आहे, कमी आहे भाऊ. इकडे लक्ष द्या, बारीक चित्त असलं पाहिजे. आता संताचा उपकार करून तुम्हाला ऐका. जगद्गुरु तुकोबराय गावातल्या ते होतल्या माणसाकडे गेले आणि सांगितलं, हे माणसा अरे हे हात पाय तोंड नाक डोळं देवा नाही लोबवा. गावातला म्हणला काही सांगता का? जाऊ दे. आता तुकोबरायांनी सांगितलं त्या सोडून इमानदारीने पटकन बोलायचं. इथं बसलेले आई इमानदारीने, भाऊ इकडे लक्ष द्या, पटकन बोला. हा इकडे लक्ष द्या. हात कोणी दिले? क्या बात आहे, वा कल्याण हो. हा त्याला म्हणायचं इमानदार महाराज, इमानदार भाऊ. हात कोणी दिले? वा एका जणाला देवाला दिली, बाकी पुरुष म्हणजे पाय कोणी दिले? पाय आपलं कीर्तन असं परफेक्ट ऐकायचं, परफेक्ट. हा तोंड कोणी दिलं? तोंड. आई हे बसल्या इमानदारीने सांगा, कान कोणी दिले? देवाने जर कान दिले नसते तर चष्म्याच्या दांड्या पुढे दिल्या. बरोबर बरोबर. जाऊ दे, चष्म्याचं जाऊ दे माती. इमानदारीने सांगा पटकन, नाक कोणी दिलं? देवाने नाक दिलं नसतं, नसते का बांगडी लागते. आणि हेच तुकोबरायांनी प्रामाणिकशी समजून दिल इंद्रिय हात पाय
देह भजना घुमटा कोया झाला फाटा भाधिकेचा आता पटकन सांगा देवाने हात कशाला दिले टाळी बोला ना हाताने काय वाजवली पाहिजे या बात आहे हाताने काय वाजवली पाहिजे शाबास तोंडाने देवाचं काय केलं पाहिजे बरोबर 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 आता शिक तुम्ही 4G आले आता 5G येतो हा इकडे लक्ष द्या हाताने टाळी आणि मुखाने देवाचं केलं का केलं का नाही ना हाताने टाळी वाजवली बाई इच्छा वाटलं मोठं मोडले तोंडाने आपण म्हणलं ना ही ठली कर भजन का ही ठल तुम्ही माहिती आहे का कधी काय लक्षात बायाला की आता रे या तोंडानं देवाचं पांडुरंगाचं भजन करायला तोंड दिलं पण ते भजन न करता तुम्ही त्या ठिकाणी लोकांचं धुण्यात घातलं देवानं हाताने टाळी वाजवायला हात दिले तरी हाताने डोक्यासाठी बोटं ओढले आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायसारखे संत आमच्या जीवनात आले आणि आम्हाला सांगायला लागले माणसा सावध हो रे बाबा हा देह देवानं दिलेला आहे अरे देवाने दिलेल्या देहावर कसला करतोय घमंड माणसं सहज म्हणतात ओ मडके महाराज आपण घेतली फॉर्च्युनर बर मडके महाराज आपण बांगला हो बंगला तू म्हणलं भाऊ बंगला तूच बांधला पण बंगला घेऊन जायचंय माझ्या फॉर्च्युनर तुझीच आहे बाबा पण तू गेल्यावर तिच्यात तुला जाणार नाही भाषा लक्षात ठेवा माझे जगद्गुरु तुकोबारायांचं कार्य काय संतांचा उपकार काय ऐका तुकोबारायांनी होत्या माणसाला सांगितलं माणसा देह हा डोळे देवाने दिलाय हात पाय तोंड नाक डोळे देवाने दिले पांडुरंगाने दिले सगळं सांगितलं बुवा ऐका इकडे लक्ष देऊन माझ्या माईबापांनो इकडे लक्ष द्या माझ्या माईबापांना जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातला प्रसंग सांगतो लक्षात दिला आई पटकन इकडे लक्ष द्या जगद्गुरु तुकोबारा एक दिवसाचा प्रसंग आहे सकाळी गावातल्या लोकांकडे गेले गावातल्या लोकांना सांगितलं माणसांनो हा देह जाणार आहे नाशिवंत देह जाणार सकळ भविष्य सावध उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथ जगजोगी जागे बाबांनो अरे सावध हा देह नास काय नाशिवंत देह जाणार भविष्य खातो काळ घडी काळ वाट याची आजवणी किती आहे जनभंगूर नाही भरवसा नामधारकाचा आता ऐका ना एवढं सांगून तुकोबा थांबले नाही तुकोबा म्हणले बाबा आवट्या हात का तरी नाही थांबले तुकोबा तरी संत सांगत राहिले माणसा अरे नसकाय सडकाय जाणार आहे कुचकाय याच्यावर काय घमंड करतो प्रत्येक क्षणाला याचा काळ वाट पाहतो एक काम कर क्षणोक्षणी हाची करावा तरी माणसाला नाही ऐकलं मग संताला राग आला मग संत म्हणले करे टाळी बोला मुखी तरी लोकांनी नाही ऐकलं मग तुकोबा म्हणले न ऐकती पटकीची तरी तुकोबा तरी लोकांनी नाही ऐकलं मग तुकोबारायांना संताला नामदेव महाराजाला जनाबाईला मीराबाईला मुक्ताबाईला म्हणावं लागलं हे जरी नाही काढलं पण परी इथं पिंगळा शेवटच्या टप्प्यात इकडे लक्ष द्या आणि तरी लोकाला मग हे सगळं तुकोबारायांनी गावातल्या लोकांना समजून सांगितलं देहूतल्या लोकांना कळालं एक जण उभा राहिला काय म्हणला माहितीये का तुकोबा आता ऐका बघायचं चरण इकडे लक्ष द्या तुकोबा तुम्ही म्हणताय हात देवानं दिले पाय दिले तोंड दिलंय नाक दिलंय मग तुकोबा हे दिलंय कशासाठी तुकोबाराय म्हणले देवाकडे जायचं देवाला पाहायचं देवाच्या पायावर आपलं काय ठेवायचं मस्तक आता मस्तक ठेवल्यावर काय होईल तुकोबा एकदा देवाच्या पायावर मस्तक ठेवलं का देव तुमच्यावर कृपा करेल देवाची कृपा झाली मरण माझे मरून गेले आणि मग केले अमर तुम्ही एकदा अमर व्हाल एकदा अमर झाले का जन्म नाही मृत्यू नाही 84 लक्ष योनीचा फेरा हे कोण सांगतोय तुकाराम महाराज कुठाल्या लोकाला बदलापूर कुठाल्या आता ऐका इकडे लक्ष द्या हे सगळं आता लय गोड आहे ऐका हे सगळं तिथल्या लोकांनी ऐकलं एक जण उभा राहिला म्हणला तुकोबारा सगळं मला कळलंय तुम्ही सांगितलं हात पाय तोंड नाक डोळे सगळं देवानं दिले देवाचं भजन करायचं देवाला भेटायचं देवाच्या पायावर डोकं ठेवायचं देव आपला करायचा मरून जाईल अमर व्हाल सगळं कळालं पण तुकोबा त्याच्यासाठी आम्ही कधी जायचं
तुकोबा म्हणले कल करे सो. आता हे माहीत नाही ना ते मकर संक्रांतीचा परदिशी एका बाईची मुलगी वाईट असली मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आता सगळ्या बहिणीवर सुखाचे दिवस येणार आणि येणाऱ्या मकर संक्रांतीला सगळ्या माझ्या बहिणीला सुखाची मकर संक्रांत होणार. काही फालून बाईंनी कमेंट केली कल करे सो. आता हे कळलं हा हे कळलं हुशार आहे तुम्ही. हा ठीक आहे इकडे समजले माझे इशारा कॉपी विठाला. आता पटकन उत्तर द्यायचं अभंगाचं पहिलं चरण करू परफेक्ट. हा तुकोबारांनी ते उठल्या लोकांना सांगितलं देवाकडे चला हाताने काय वाजवा मुखानं त्याचं काय घ्या. तिथं पंढरपुरात एक शांताबाई नावाची नदी आहे. काय नाव आहे नदीचं? करेक्ट. काय नाव आहे? चंद्रभागा. हा आता इकडे लक्ष द्या. पंढरपुरामध्ये चंद्रभागा नावाची नदी आहे. तिच्यामध्ये जाऊन काय करा काय करा आंघोळ करा. आता इकडे लक्ष द्या. आंघोळ झाली का पांडुरंगाचं मंदिर आहे. पांडुरंगाच्या मंदिरात जायचं. पांडुरंगाच्या पायावर आपलं काय ठेवायचं मस्तक. आणि एकदा मस्तक ठेवलं का मरण माझे आणि मज केले अमर. आणि तुम्ही अमर झाले का पुन्हा इचून बिंदकीन सापण काहीच नाही लगेच तुम्ही मुक्त झाले. आता ऐका फार मुक्तापर्यंत नेलं तुम्हाला पुन्हा रिवर्स येतो. इकडे लक्ष द्या. हे सगळं देऊतल्या लोकांना सांगितलं. तुकोबा म्हणले मग कधी जायचं. तुकोबा म्हणले कल करे सो आज करे सो अभि कर चला. गावातला म्हणला तुकाराम महाराज तुम्हाला कळत का रातचे 9 वाजले हे काय पंढरपूरला जायचा टाइम आहे का. तुकोबा म्हणले कशाचा टाइम आहे. अहो हे तर मत फोडायचा टाइम आहे. इकडे लक्ष द्या जरा भारी काय कसं आपलं कीर्तन. हा एक जण म्हणला तुकोबा एवढ्या उशिरा जात नसते आता खायचं निवांत झोपायचं. तुकोबा म्हणले मग कधी जायचं. गावातला म्हणला सकाळी जाऊ. तुकोबा म्हणले मग मी घरी जाऊ. गावातले म्हणले आमच्या जाण्यावर नाही टपलेले तुम्ही. इकडे लक्ष दे. एकदा काला झाला का महाराज तुम्ही झाला. एकदा झाला काला का महाराज झाला आणि पुन्हा काला झाल्यावर महाराज आला मग का आला. इकडे लक्ष द्या. आता पटकन आता तुमच्या लक्षात आलं. आता जगद्गुरु तुकोबा म्हणले मी आता घरी जातो आणि मी सकाळी साहेब तुकोबा म्हणले मी घरी जातो सकाळी येतो. तुकोबा इतके मंडपात बाहेर गेले पण पुन्हा आला. पुन्हा तुकोबांच्या लक्षात आलं ही लोक चॅप्टर आहेत आणि ही लोक खोटं. कारण तुकोबा हुशार होते महाराज. तुकोबांना अंदाज होता ही बदलापूरची आहेत आणि यांच्या नावातच बदल आहे. फक्त एकच माणूस इथं फिक्स आहे तो म्हणजे आमचा आमदार आहे महाराज. इकडे लक्ष द्या. इकडे असं पटकन बोलायचं. तुकोबा म्हणले मी सकाळी येतो घरी जाऊ. गावातले म्हणले तुकोबा इतके मंडपात बाहेर गेले पुन्हा तुकोबांच्या लक्षात आलं ही लोक खोटी बोलतात. ही लोक खोटी बोलतात. रस्त्याचं काम करून घेतात आणि नाही तर मला प्रचाराला येत नाही. इकडे लक्ष द्या जरा बारीक. तुकोबा मंडपात बाहेर गेले पुन्हा चालेल. पुन्हा काय म्हणलं माहितीये का मी आता घरी जातो पण मी सकाळी येईन आणि तू मला घेऊन पुढे जाईल. पण पुढे जाईल. गावातले लोक म्हणले आजा. तुकोबा म्हणले तुम्ही येणार. गावातले लोक म्हणले 1000% येणार. तुकोबा म्हणले खरं सांगा. अहो 1000% येणार तुकोबा. मग तुकोबा म्हणले खोट बोलायचं. तुकोबा हुशार होत ना. इकडे लक्ष द्या. तुकोबा आता घरी गेली. आता माझा मुद्दा फार गोड आहे. आई का कळत तुम्हाला आई बदलापूर जगद्गुरु तुकोबा घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायांनी 2 घास खाल्ले आणि तुकोबारायांना झोप लागली. महाराज तुकोबाराय जसे झोपल्याच्या नंतर गावातल्या एका माणसानं तुकोबांना झोपलेलं पाहिलं आणि पळतच आलं हो गावात. अरे झोपले कोण कोण कमडके महाराज. कोण झोपले. आता ऐका. तुकोबा झोपले हा शब्द गावातल्या माणसाने ऐकला आणि हे मायबा उठलेला समाज सगळा खाली बसला. एक जण उभा राहिला. अरे ते तुकोबा म्हणतात माझ्यासोबत पंढरपूरला चला हाताने टाळी वाजवा मुखाने भजन करा. गेल्याच्या नंतर चंद्रभागेचं स्नान करा देव भेटेल.
पण त्यांच्यासोबत गेलो तर आपल्या जीवनातली 15 दिवस वायाला जातील. दुसरा म्हणला अरे जा नका व्हायना, हे तुकोबाच्या म्हणतात ना देव आपला कारण हाताने टाळी वाजवा. त्यांना भेटला का देव? दुसरा म्हणला त्यांना भेटला की नाही माहित नाही, पण बायको नाही लिपो त्याची. तिसरा म्हणला बायको मरू द्या, त्यांनी दुसरी केली, तुकोबांना 2 बायको. तिसरा म्हणला मुलगा मेला. तिसरा म्हणला ते संसाराचं सोडा, राहायला घर नाही. एक म्हणला जेव टाळ वाजतो तो बी तुटलाय. दुसरा म्हणला हिला बी फुटलाय. तिसऱ्याने तर प्रमाणच दिलं, फुटकाची टाळ तुटकाची ना, देवाला देव घर. एक जण उभा राहिला म्हणलाय अरे आपल्यात काय गप्पा मारता, सकाळी तुकोबा येणार आहे आणि आपल्याला घेऊन. कारण ते आई पटकन बोलायचं, तुकोबा सकाळी येणार आहे ना आपल्याला घेऊन. कारण तुकोबा जाताना सांगून गेले होते महाराज मी पुन्हा येईन. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, बाकीचे घेऊन जा. विठाला विठाला. लक्षात घ्या मी काय सांगतोय. आता पटकन तुम्ही बोलायचं, इकडे लक्ष द्या. अभंगाचं पहिलं चरण आहे आपल्याला. ऐका आई, तुकोबा आहे त्या ठिकाणी घरी जाऊन झोपले ना. गावातल्या लोकांनी मीटिंग घेतली. काय तुकोबा सकाळी येतील आणि आपल्याला पंढरपूरला घेऊन. एक जण उभा राहिला आहे, अरे त्या तुकोबांना काय जाते सांगायला, अखंड भजन करत असतो, देव देव करतो, मग देवानं त्याचं काय केलं? एक म्हणला त्यांच्या नादी लागून आपला आयुष्य व्हायला जाईल. दुसरा म्हणला अरे बायको नीट जीव लावत नाही त्यांना आणि ते सांगतात पंढरपूरला चला. एक उभा राहिला म्हणलं बाकीच्या गप्पा हाणू नका, सकाळी काही झालं तर तुकोबा येणार आहे ना आपल्याला घेऊन. एक जण म्हणला मग एक काम करा, तुकोबा येणारच नाही याची काहीतरी निवेदन लावा. एक जण म्हणला सगळं करा पण तसं करू नका. अरे एक वेळेस तुम्ही देवाच्या वाटे जा, देव माफ करून. संताच्या वाटे गेलं तर कार्यक्रम झाल्याशिवाय राहत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. संताचा फार भाग नाही, इकडे लक्ष द्या. मग काय करायचं आता? तुकोबा सकाळी येतील आपल्याला घेऊन जातील. एक जण उभा राहायला म्हणला आहे आपण एक काम करू, सकाळी तुकोबा आले आपण त्यांचा अपमान करू. आता फार गोड आहे. ऐका आई, आपल्या लोकांना ही लागलेली घाण गोड आहे. शब्द करा पाणी काय का घरी घेऊन. घरी गेल्यावर सुद्धा तासभर विचार करायच्यावर. आपल्या लोकांना एक लागलेली घाण आणि वाईट सवय, आपल्या माणसाला आपला माणूस मोठा झालेला सहन होत. आपल्या माणसाला आपला माणूस मोठा झालेला सहन होत. एक गोष्ट बोलू का? आपण भारत देशात जन्माला आलेली माणसं आहे महाराज. 3 वर्षापूर्वी महाराष्ट्रातली एक बाई मेली, सिंधुताई. मुलांना महिला मंडळ 75% आणलं ना मी तुम्हाला. सिंधुताई मरायच्या आधी 9 दिवस पत्रकारांना प्रश्न केला, माई तुझं पुस्तक अभ्यासक्रमाला कर्नाटक मध्ये आहे ग माई, पण तुझं पुस्तक महाराष्ट्रात नाही आहे. त्यावेळेस त्या माईनं दिलेलं उत्तर फार गोड आहे माझ्या माई बापांनो. त्या माईनं सांगितलं, पत्रकार दादा अरे हा महाराष्ट्र आहे रे राजा, आणि तो मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं रे राजा, मरावं लागतं. आणि मेल्यानंतर जी तो माणसं मोठी केली जातात ना त्याचं नाव महाराष्ट्र आहे रे बाबा. माझी विनंती आहे तुम्हाला, पटकन